अंबरनाथ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कुशल नेतृत्वाने महिलांच्या सन्मानार्थ भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शक सामाजिक ध्येय धोरणांवर आधारित ग्रामविकास योजना राबविण्यात येत आहेत। कल्याण पूर्वेचे कार्यसम्राट आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या सुखद मार्गदर्शनाखाली आज दिनांक 30 मे 2024 रोजी ग्राम सदस्य सौ शांता जगन ठाकरे राहणाऱ्या पाली पोसरी यांची प्रचंड बहुमतांनी सरपंचपदी निवड करण्यात आली। या निवड प्रक्रियेत अंबरनाथ तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी श्री महेश भोईर साहेब, ग्रामसेवक श्री गणेश खारीक साहेब, पोसरीचे तलाठी सजाचे श्री महेश तपासे साहेब, मलंगड मंडल अध्यक्ष श्री अभिमन्यू म्हात्रे, उपाध्यक्ष सुरेश पांडुरंग ठाकरे, श्यामदादा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे, ॲडव्होकेट नरेश हरी ठाकरे हबप, गणपत जानू ठाकरे हबप, भगवान चंदन ठाकरे, त्याचप्रमाणे माननीय सरपंच उपसरपंच आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहून निवड प्रक्रिया आनंदात पार पडली। या समयी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करून देशगौरव घोषवाक्यांनी आनंदोत्सव साजरा करून सर्वांना सुग्रास भोजन व शीतपेयाचा लाभ देण्यात आला। वरील कार्यक्रम ग्रामपंचायत मध्ये संपन्न झाल्यानंतर सौ शांता ठाकरे यांची पाली गावातून भव्य मिरवणूक काढून त्यांच्या निवासस्थानी विलीन करून सर्वांनी आपले आशीर्वादरूपी सुमने ज्येष्ठांनी प्रदान केले। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत पोसरीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व मिळून राष्ट्र कल्याणासाठी व जनतेच्या विकास कार्यांसाठी भाजपाच्या नेतृत्वाने देशाला विकसित भारत बनवूया, असेही ते म्हणाले। आज ग्रामपंचायत पोसरी इथे जमलेले सर्व कार्यकर्ते श्री मलंगडचे भाजपचे अभिमन्यू म्हात्रे आणि जिल्हा परिषद सदस्य राम पाटील आणि बाकी सर्व कार्यकर्ते आणि सदस्य यांच्या नियुक्त्या धन्यवाद। आज ग्रामपंचायत पोसरी येथे सरपंच पदाची निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये सर्व सभासदांच्या एकमताने शांताबाई जगन ठाकरे यांची एकमताने निवड केल्याबद्दल मी सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या सरपंच पदाचा बिनविरोध म्हणून निवडून दिली। आपण पाहतो की श्रीमलन भाग हा भारतीय जनता पार्टीचा एक बालेकिल्ला आहे। यात बालेकिल्ल्यात आज पुन्हा एकदा पोसरी ग्रामपंचायतीवर सौ शांताबाई जगन ठाकरे यांची निवड झाली आहे। मागील सर्व जे सरपंच होते त्यांनी उत्तम असा कार्यभार सांभाळला आणि ज्या काही लोक कल्याणकारी योजना तसेच ग्रामपंचायत स्तरावरील ज्या काही योजना असतील त्यांचा व्यवस्थित पाठपुरावा करून त्या महत्त्व असलेल्या त्याचप्रकारे शांताबाई जगन ठाकरे यासुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या काही शासकीय योजना असतील किंवा ग्रामपंचायत स्तरावर पंचायत समिती जिल्हा परिषद या स्तरावर ज्या काही योजना असतील त्यांचा पाठपुरावा करून त्यासुद्धा पूर्णत्वास येतील अशी मला आशा आहे। दिवस असा आहे की आमची महिला शक्ती या पोसरी गावच्या ग्रामपंचायतमध्ये शांता जगन ठाकरे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे आणि त्याला माझ्यातर्फे सगळ्या आमच्या महिला मंडळातर्फे त्यांना शुभेच्छा। धन्यवाद।